हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि इथे दुपारच्या जेवणाची तयारी घेतली मी लगेचच करायला, कारण की आज दुपारचा मेनू थोडासा स्पेशल होता. इथे मी हा व्हेज पुलाव बनवते आहे. ते व्हेज पुलाव वगैरे ठीक आहे, स्पेशल होता आमरस. हा सीझनचा आमचा पहिला आमरस होता. आंबे बरेच खाऊन झाले, पण आमरस पहिलाच होता. ॲक्च्युली उशीरच झाला आमरस बनवायला, बट काय करणार, इथे अबुधाबीमध्ये ना मला असा प्रॉपर हापूस आंबा भेटलाच नव्हता. बट टचूड तो लोकल मार्केटमध्ये आम्हाला दिसला त्या दिवशी, सो मी घेतला होता. त्यातले एक दोन असे करून आंबे संपले होते. शेवटचे जे काही उरले होते 5-6 आंबे, त्याचा म्हटलं आमरसच करायचा. त्यामुळे मी आज आमरस करायला घेतला आणि याच्यामध्ये दूध, साखर, थोडी वेलची पूड वगैरे असं टाकून मस्त आमरस झाला होता आमचा. ॲक्च्युली आमरस ना असं ट्रेडिशनल पद्धतीने पिळून वगैरेच करायला हवा, बट आजकाल आंब्यांवर विश्वास नाही आहे, बऱ्याचदा आतनं खराब निघतात. त्यामुळे मी त्याला कापून वगैरे असंच बनवलं आणि आमरससोबत बनवली होती आम्ही पुरी. मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या झाल्या होत्या. हा अगदी अचानकच ठरलेला मेनू होता, म्हणून जर प्री प्लॅन असताना ट्रस्ट मी पुरणपोळीच बनवली असती. इथे मस्त माझ्या पुऱ्या बनवून झाल्या होत्या, मस्त टम्म फुगल्या होत्या पुऱ्या. आणि येस, व्हेज पुलाव पण बनला होता. आणि लुक ॲट दिस कलर, एवढा सुंदर सुगंध येत होता ना आमरसचा, कलरही मस्त आला होता. इथे माझ्या लेकींनाही खूप आवडलं आजचं जेवण. पुरी असं यम्मी यम्मी करून खाल्लं. ॲक्च्युली ना एवढं छान जेवण झाल्यानंतर झोपायचं होतं जेवून मस्तपैकी, बट यांना स्विमिंगला कंपल्सरी जायचंच असतं. त्यामुळे आम्ही निघालो स्विमिंग कोचिंगला. आणि आज दीदीची व्हिडिओज दाखवते तुम्हाला. लुक ॲट दिस, माझी जलपरी कसली सुपर्ब स्विमिंग करते. ही ॲक्च्युली डॉल्फिन स्टाईल करते आहे. हिला पहिल्यापासूनच येते डॉल्फिन स्टाईल, बट आता ही एक्सपर्ट झाली आहे याच्यामध्ये. न थांबता ही कंटिन्यू करते. आणि हे आज काहीतरी वेगळं शिकवलं होतं, ते मला तिला करून दाखवायचं होतं. याला रोलर किंवा ट्विस्टर असं काहीतरी बोलतात, डोंट नो एक्झॅक्टली. असं करून दाखवलं तिने मला. खूप छान, मस्त. त्यानंतर आम्ही इथे गेलो चाट खायला. इथे पाणीपुरीसोबत मला फायनली सुक्कीपुरी भेटलेली आहे. त्यांनी इंडियाचे रूल फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. ते सुक्कीपुरी आपला हक्क असतो ना. तिकडनं आम्ही निघालो, टॅक्सीची वाट बघत होतो. तोपर्यंत आम्ही इथे एरोप्लेनची गप्पा मारत होतो की बाबा एरोप्लेन ये आता, आम्हाला आमच्या बदलापूरला घेऊन चल पुन्हा. तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.